याच्यामध्ये ह्युमस आहे. ह्युमस म्हणजे नॅचरल ह्युमस असतं. नॅचरल ह्युमसमध्ये नत्रस्फुरत पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन 13 प्रकारचे घटक असतात. आणि हे जे आहे हे बायो आहे. बायोमध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी आणि सुडोमोनस, फिरिडी या सगळ्या बुरशी असतात. ज्या बुरश्या आपल्या पिकाच्या मुळाचं संरक्षण करतात किंवा पिकाला न्यूट्रिशन पोहोचिती करतात, या सगळ्या बुरश्या. तर हे जर कल्चर आपण शेणखतावर टाकलं तर हलू का काय करते? हलवा काढी ना, हलवा नाही टमरेल घ्या त्याला. का तुम्हाला काय टाकायचं? बकेटानं टाकायचं? टाकायचं काहीच नाही तो काय तुम्हाला बकेटानं. मग बकेटानंच हलवा ना. बकेट भरून घ्या आणि पुन्हा त्याच्यात टाका. बकेट भरून घ्या त्याच्यात पुन्हा टाका. त्या औषधासारखं हे माती किती लागली तर काय होत नाही. नाही नाही मातीच चाललं. थोडा हलवा, मिक्स करा. म्हणजे आपल्याला हे दोन्ही कॅन परत दुसऱ्या वेळेस भरून ठेवायचे. बरं झालं. लिक्विड फास्ट मिसळत असं. किती प्लॉट झाले आठवड्यामध्ये असे कर ना? आपल्याला एक ग्रुप करायचा आहे 10-15 शेतकऱ्यांचा. 7-8 झाली तर. या स्टेजवर किती लोक आले? 7-8 झाली तर. या स्टेजवर 7-8 लोक आले. घेऊ का भरून का टाकून? हां भरा भरा, भरून घ्या ना. हां भरून घ्या अगोदर कॅन. कॅनच बुडवा ना, कॅनच बुडवा. तुम्ही एक काम करा बरं, अरे जा बरं फुटारावरचं ओढून मग फुटार बी मग मशीन टाकता येते. मी करतो टाकता याच्यावर बरोबर. पुन्हा भरून ठेवायचं. हां नाही नाही, आता डबल टाकून द्या एकदा. आणि पुन्हा जर करायचं असलं तर पुन्हा अशाच प्रकारे कॅन भरून ठेवा. 2 भरून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कामी येईल ना कधी ना कधी. ते खराब होत नसतं. वाढून घ्या ना, अर्धा टाका आणि पुन्हा भरून घ्या एकदा. ड्रम अर्धे टाका, पुन्हा भरून घ्या. अगोदर होलमध्ये टाका, नंतर मग सर्व श्याम टाकून द्या सडा टाकल्यावर. आधी होलमध्ये टाकू द्या ना, होलमध्ये टाकू द्या ना अगोदर. फारी वर आणि मग पाईप धरा. म्हणजे जितकं पाणी मिसळत तितकं टाकायचं. हो घ्या ती फारी पटकन ओढून घ्या, पाईप आणायचं. शेणखत कशामुळे आवश्यक आहे? जर समजा आपल्या रानामध्ये पाऊस जास्त झालं की पाणी शोषून घेत आहे आणि पाणी कमी पडलं याच्यातलं पाणी मुळं ओढून घेतात. आता साहेब आपले त्या शेणखतामुळे नुकसान नाही ना? नुकसान आता त्याला दुसरे ड्रेंचिंग येणार आहेत ना आपला. त्या ड्रेंचिंग कवर होते. पण आमचे साहेब म्हणतात रिकमेंडेड पहिली स्टेप ही महत्त्वाचं आहे. बेसल डस्ट स्वतःचा डेपो. म्हणजे एका थेंबामध्ये करोडो बॅक्टेरिया असतील एका थेंबात. आता पूर्ण ढीग कव्हर करते.
हळदीचं बियाणं स्टोअर केलंय छान, चांगली शेण. अशी असं टाकायचं हा, ज्यावेळेस आपण बेड वडलं ना अशी अशी हळकून नाही टाकायचं हा. असं टाकायचं म्हणजे उभं असं टाकायचं उभं. समजा हे आता बेड आहे असं. हां उभं, हां राईट, उभं ठेवायचं, उभं आडवं नाही टाकायचं. कारण याला मुळ्या अशा फुटत असतात साईडने, जास्त मुळे अशा फुटतात, अशा नाही फुटत. त्यामुळे ती पकड राहिली पाहिजे बेडवर, असं नाही टाकायचं. बेडवर पकड राहिली पाहिजे त्याची. आपले शरीर नाही का जमणार, आपलं टिपणीवर? हा टिपणावर बी जमतंय ना, जमतंय. ते हे होतात, जाम होतात छिद्र. अच्छा. कच्च्या याच्यावर टाका, हे कोल्ड याच्यावर. कच्च्या शेणामध्ये मिथेन हा वायू असतो. मिथेन हा वायू उत्सर्जित झाला पाहिजे. मिथेन वायूमुळेच हानिकारक बुरशाची उत्पत्ती होत असते. तर गूळ टाकला ना, गूळ जे आपण टाकतो ना, हां, तर गुळामुळं हा वायू उत्सर्जित होतो. हां, ताकद मिळते. म्हणजे ते जेवढे बॅक्टेरियाला खातीन, बॅक्टेरियाला एनर्जी मिळेल ना गुळामुळं, ताकद मिळेल. जेवढे बॅक्टेरिया याला खातान तेवढं त्या मिथेन हा वायूचं उत्सर्जन होतं. आणि जेवढं मिथेन हा वायू आपल्या याच्यातून निघून गेला, हां 94ला. अरे बाप. काहीच खत न टाकता नागराच्या तासावर टाकली होती. काही न खत टाकता मी 40 क्विंटल काढले. बापरे, तासावर? तासावर? अरे नाही बापरे. म्हणजे इकडच्या भागात मी पहिला आहे हळदीचा शेतकरी. अरे बाप. तुमच्याकडूनच आम्हाला शिकावं लागते, मग आमच्याकडून शिकायची गरज नाही. तुमच्याकडूनच आम्हाला शिकावं लागतंय, आमच्याकडून तुम्हाला शिकायची गरज नाही. नाही पण आता हे ते तवा कसं येत नाही नाही, तवा ते जमिनीमध्ये ताकद होती. काय करत होतो तेव्हा कापसा नंबर 1 पीक होतं. मग कापसाचं जर 4-2 टोपले खत जर उरलं तर ते हळदीला फेकायचं, नाही उरलं तर फेकायचं बी नाही. म्हणजे कापसाला तरी कोणते खत मिळायचे? दाणेदार. सुपर फॉस्फेट आणि युरिया, आणि आणलं तर पोटॅश. पोटॅश तर भुकटी म्हणून कोणी आणतच नव्हतं. हळदीच्या बेडवर टाकण्यासाठी आपण हा सेंद्रिय खताचा डेपो तयार केला आहे. सेंद्रिय खताचा डेपो असा तयार करायचा मित्रांनो. ही व्हिडिओ पाहून आपल्या शेतामध्ये करून घ्या. आणि या औषधासाठी जर समजा तुम्हाला शेतीशाळेची क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमचा नंबर आहे 962306 6788. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद मित्रांनो. जास्त उत्पादन घेण्यासाठी असा बेसल खताचा डोस बनवूनच टाका बेडवर, कच्चं शेण टाकू नका, ही विनंती. थँक्यू, धन्यवाद.